गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मति न लखे ही मति लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धने सपने जा कृपालु सर्वज्ञ को ही धारत मुनि ध्यान ताको हो उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जी जाने बिन जगत मनहु जेवरी साम नसे भुजग जगत ही लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम तो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। कारण ब्रह्म की उपासना इस रीति से कही है। ब्रह्म जगत का कारण है, सत्य काम है, सत्य संकल्प है, सर्वज्ञ है, स्वतंत्र है, सर्व का प्रेरक है, कृपालु है। ऐसे ईश्वर के धर्मन को चिंतन करे। मूर्ति चिंतन में शास्त्र का तात्पर्य नहीं। म्हणजे ईश्वराचे काय गुण धर्म सांगितले 7 का 8 त्या धर्माचे किंवा त्या आणखी काय विशेष महत्व जे आहे त्या विशेषणात चिंतन केलं तरी त्याची उपासना। तो पहिलं कसा आहे सर्वज्ञ, तो कसा आहे सर्वशक्तिमान, तो कसा आहे माया त्याच्या अधीन आहे, तो कसा आहे बंधुमुक्त रहित आहे का नाही, तो कसा प्राणी कर्म सापेक्षित करता आणखी काय त्याचे असतील ते याचे विचार करून ते उपासना होते। तो माणूस कसा नाचेला आहे, डोळं फोड आहे, गोर रंगाचा आहे, उंचा पोळा आहे, आपापची व्यक्ती समज। म्हणून तर साधूचं वाङ्मय पाठ केल्यावर हे आपापच लक्ष येते। हो बळीच्या अंकित आम्हाला झालं बळी लाता दिला संसार केला शेडून नुसती मार ऐसा तो समर्थ ब्रह्मचा धन्यवाद सर्व शक्य असे त्याचे उपासना त्याच्या धर्माचा विचार केला तर तो पुरुष अधिकारी होतो आणि तो स्थिती प्राप्त होत त्याला मोक्ष प्राप्त होत त्याला। चला आणि कारण ब्रह्म कळलं कार्य ब्रह्म हे असतं ते आणि म्हणून मूर्तीची उपासना निव्वळ विषय पामर करतात, पूजा विषय पामर करतात। नंतर शंकराचार्यांनी परापूजा लिहिली, परापूजा केली ही साधक जीवन होतात। और अनेक मूर्ति जो शास्त्र में लिखी है तो उपासना के निमित्त नहीं किंतु सारी मूर्ति कारण ब्रह्म की उपलक्षण है। बस जी राम कृष्ण विष्णु शंकर हे सगळे अधिष्ठानाचे उपलक्षण आहे का नाही? कधी आहे कधी नहीं। हो आठवतं भक्तीचा कळस बाजू पिंजर दररोज रामप्रभू त्यांच्याकडे यायचे।
आणि त्यांची सेवा करायची. कबीर महाराजाला वाटलं ठीक आहे, पण एकदम बोलता येत नसतं. मग जाता येता मग क्या चल रहा दादू जी? अरे दादू दादू क्या कहत आहे, दादू चपाईच पाव, असं दादूजीने उत्तर द्यावं. कबीर महाराज मी विचारत जायचं यांची सेवा करावी. तुका मी आधी समर्थाच्या म्हणा जरी होय रामारण कथाचा, महाराजांच्या मनात कबीरांच्या हा गुंतलाय. त्याला व्यापक कवा कळायचा म्हणून होऊन गेला पण वर महादेवावर यांची सेवा चालू केली. दिवस माता राम प्रभाल म्हणजे त्यांच्या हात पाय धुणे हे ते सगळं. कबीर महाराज थोडे बाजूला उभं राहून विचारा, अरे दादू क्या करता है? त्याने जरा रंगात उत्तर दिलं की कारण प्रत्यक्ष जेव्हा हे काय नसतं बोलते. अहो बोले दादू दादू क्या कहत है? दादू चपत पा. कबीर महाराज अरे दादू भरव क्या चुका उसको हात नको, असं म्हणल्याबरोबर कबीराने असं लो रामप्रभू अदृश्य झाले. मग ह्याच्या डोक्यात काय श्रीसंताच्या माताच्या नावावर काय. अरे बाबा तेवढंच भागत नाही, तेच नामदेवराय चरित्र हे सगळे थोडे चरित्र आपल्या खायचा. म्हणून मूर्तीची उपासना करण्यामध्ये तात्पर्य नाही. तुकोबाराचा अभंग आहे, काशीची चिले जगदंबा, काशी राहे काशीपणे पूजा जगदंबेशी गेले. मातीचा केला पशुपती, हे काही लोक मातीचं महादेव करतात आणि त्याची उपासना करतात श्रावण महिन्यामध्ये. तुकोबारा मातीचा केला पशुपती, माती राहे मातीपणे पूजा शिवाशी घेणे. माती माती राहते आणि त्याची शिवा पूजा. यात काय होत नाही तर याचा वर्म असा आहे. पाचच्या तरंगात विषय झाला प्रसंगाने सांगतो. तुम्ही कोणत्या देवतेची उपासना करता, तुम्ही विचार करत नाहीत, मग तुम्हाला बोलतो असं नाही बरं का. ज्या देवाची उपासना करतात त्या देवाची पूजा करतात त्यावर तुमचं कसं होतं खरं खरं विचाराच्या दृष्टीने बरं का. बाकीचे हे संसारिक लोक पूजा करतात त्यांना किंमत नसते, कारण त्यांचं मन प्रपंचाचं रंग आहे ना. पण साधक जर भगवंताची पूजा करू लागला त्यावर त्याचं मन कुठं होतं, त्या अधिष्ठान. मग पूजेशी घे शिवाशी पावते, माती माती पण असं आहे. म्हणून मुख्य कारण असणारा ईश्वर तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान विभू आहे, माया त्याच्या बंधमोक्ष रहित आहे. त्याने केलेल्या सृष्टीमध्ये त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. आणि प्राणी कर्म सापेक्ष जगाचा करतायत. असं जर त्यांचा विचार जर केला तर ईश्वराची म्हणजे कारणाची उपासना होते. जे रामकृष्णाधिक आहेत, जे शंकराधिक आहेत, गणपतीजिक आहेत, सूर्याधिक आहेत, देवता चित शक्ती जी आहे हे प्रतिमा आहे. प्रतिमेची पूजामध्ये तात्पर्य नसून त्या प्रतिमेची पूजा त्या मुळाकडे जाते. म्हणून साधकाने हे सगळं बाजूला ठेवायचं, सगुण साकार बाजूला ठेवायचं आणि सगुण निरूप ईश्वर त्याची पूजा ध्यान करो. जो वस्तु जाके एक देश में होवे
और कदाचित होवे और व्यावर्तक होवे तो उपलक्षण कहिए हे. उपलक्षणाचे लक्षात ठेवा. काही देशात असतील कधी राहायचं आणि कधी नाही. काही देशामध्ये ना त्याला दृष्टांत दिला. अहो त्या देवदत्ताचं घर कुठे म्हणजे कावळा बसलेला. मग कावळा कधी आणि कधी नाही. पण ते घराचं ज्ञान कोण दिलं ना तसं ईश्वराचे धर्म सुद्धा उपलक्षणात जातात. हो काय तसंच तुम्ही संकल्प एखाद्या मूर्तीचं ध्यान करता पण संकल्प आणि ध्यान ही दोन्ही उपलक्षणात जात आहे सगळं. आणि अधिष्ठानाकडेच वरती जाते असं. म्हणजे उपलक्षण कधी असतं कधी नसतं. मग संकल्प उपलक्षण आहे का उपाय का विशेषण आहे. जे संकल्प ज्याचं उपलक्षण ठरलं तो जीवनमुक्त विधेयमुक्त. संकल्प ज्याचा बाधिक ठरला तो जीवनमुक्त. संकल्प ज्याचा ते ठरला तो जीव. कोण आम्ही सांगितलं गणित आम्ही बोट दाखवणार नाही गणित सांगतो. मग त्या गणितावरून आपलं सोडायचं. आणि बोट दाखवून सांगत झालं त्याला खूप अधिकार लागतो. मग त्याला खूप अधिकार लागतो. मूर्खा विवेक रुचे ना. मूर्खाला हा विचार पटत नाही. ते अधिकार खरं गुरुजी सांगा. खरं बोलायचं साधं करा. खोटं बोलायचं विषय कामाला. तुम्ही नाही का 100 खोटं बोलतात त्याच्या बापाला खरं बोलतात. तसं चला. जैसे काकवाला देवदत्त का ग्रह है. आलं का तेच उदाहरण. या वाक्य में देवदत्त के गृह का काक उपलक्षण है. काही ते गृह के एक देश में काक होवे है और कदाचित होवे है सर्वदा नाही. म्हणजे घराच्या एका देशाच्या ठिकाणी राहतो आणि तो कधी असतो कधी नसतो. मग आता देवदत्त घर पण कावळा बसलेला. आता कावळा कुठतरी बसला असेल एका छोट्या जागा आणि तो कधी असेल कधी नसतो. म्हणजे याला उपलक्षण म्हणावं. हे कसं तर मूर्ती ही कधी असते कधी नसते. सांग कृष्ण कुठे राम कुठे त्याचा देशकाल कुठं. रामाचा देशकाळ अयोध्या काय का नाही. कृष्णा देशकाळ कुठं ते गोकुळ. म्हणजे अल्प देशात झालं ना. ईश्वराचा देशकाल कुठे आहे का नाही. मला असा कल्पनेचा विषय यायला लागला. किती साधूंचे विचार करणं त्यांच्या कल्पेशिवाय. कोणी शंकराचे थोर म्हणताय कोणी विष्णू थोर म्हणताय कोणी ब्रह्मदेव. पण ही सगळी मायाचे लेकर आहेत. ज्ञानवराचा 7वा अध्याय वाचावून कळत. हे मायाचे लेकर आहे. त्याला सांगितलं सकाळ ब्रह्मदेव दुपार विष्णू संध्याकाळ शंकर. हे मायाचे लेकर आहेत. आता याच्यात मोठं कोण आहे. कळतं खरे साधू संत विचार. मग उगत मग तुझी माझी होऊन भांडणं होतात. नाही तर उगा आपलं कसं तर मोठेपणात राहत. म्हणून जी मूर्तीची उपासना सांगितली विषय पामाला करता. आणि मूर्तीची उपासना मूर्ती उपलक्षणात जाते आणि अधिष्ठान ईश्वरात जणवतं. आणि तो ईश्वर बी पुढच्या दिशेने जर पाहिलं तो माया उपाधी. कुठे चरण आहे कल्पना द्या त्यांनी झाला माया उपाधी संपलं की. म्हणजे हे सुद्धा ईश्वराची उपासना करणं मूर्तीपेक्षा श्रेष्ठ.
आणि ईश्वर ध्यान करणं ते माया उपाय चैतन्याच्या संबंधाने त्या मायामध्ये चैतन्यात पडलेलं प्रथम तो ईश्वर त्याच्याच धर्मात आणि त्याचा त्याग तत्पदाचा वाचाचा त्याग करून त्याच्यामध्ये असणार चैतन्य ग्रहण करणं म्हणजे हे सगळं पुढे झालं. म्हणून पावावं या उपासना ब्रह्मस्थानीच प्रस्ताव. म्हणजे जर उपासना पूर्ण होते तर ब्रह्माच्या ठिकाणीवरती थांबवावी. म्हणून हे मी एक लक्षात ठेवा, कधीही हाकताना मुतताना शिकवताना जेवताना खाताना झोप घेताना हे सगळं बुद्धीचे धर्मच मी त्याचं प्रकाश आहे. हे कधी विसरायचंच नाही. मग माझे चिंतन हे पहिलं सूत्र आहे. मग साक्षी द्रष्टा उपद्रष्टा साक्षी सामान्य साक्षी ही पुढे. सामान्य साक्षी झाले व्यापकत्व, साक्षी झाल्यानंतर हे न गर्भात, उपद्रष्टा झाल्यानंतर दोन देहावरून बाजूला, द्रष्टा झालं म्हणजे सूक्ष्म ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार करून स्थळाचा द्रष्टा होतो. आणि याच्यामध्ये प्रत्येक भूमिका बदलत गेली, प्रत्येक लक्षणे वेगळं असणं, शक्ती वेगळी. एक विषय सांगतो प्रसंगाने. ज्या आता द्रष्टा जर झालं तर जन्म कोणाला द्रष्ट्याला कसं स्थूल देहाला, जन्मावर स्थूल देहाला, द्रष्टा प्रकाशक आहे हो. आणि उपद्रष्टा झालं तर अंतःकरणाचे येणं जाणं, वासनाचे येणं जाणं हा कायम राहिला. साक्षी झाला तर याचा संबंधच नाही. देहात्म्याची भीती सफाई निर्जीव कुठे काही वारे वाळूची गाठी काही घर आहे. सामान्य साक्षी झालं तर ओतपूर चिंतन, मग काहीच नाही, जाणं तर नाही, बोलायचंच नाही. तर ओतपूर चिंतन. आकाश जसं व्यापक आहे तसं आकाश हे सापेक्षित व्यापक आहे. तुझं अधिष्ठान सामान्य चैतन्य साक्षी तो निरपेक्ष व्यापक आहे हो. फार मोठा विषय असं उपदेशात दाखवलं. म्हणून उपलक्षण कृष्ण, राम, वामन, परशुराम हे सगळे उपलक्षण आहेत. गणपती उपलक्षण, सूर्य उपलक्षण, विष्णू उपलक्षण, शंकर उपलक्षण हो. काय चिंतन आहे. आणि हे जर नाही कळ मग उगत मग एकमेकाचे नाव ठेवून एकमेकाचे बुद्धिहीन होतात. त्याला एक दृष्टांतीला शास्त्रकाराने दोन्ही मालक आपल्या मजा कामात कर आणि दोन्ही मालकाचे दोन कुत्रे अलीकडे बांधतात. कुत्रीचे बांधण्यात मालक शंकरांनी विष्णू आपल्या आनंदात असतात आणि हे भक्त कुत्रे उगच बांधतात, गुरगुर गुरगुर करतात त्याला हो. येत आम्हाला अनुभव होतो. मला काय प्रसंग आहे म्हणजे इतका का विस्तार काय केला. म्हणजे वृत्ती उपास्य जे असणार ते मूळ करावं. साकार उपासना विषय पामरा करता, साकार रहित उपासना साधका करता. आणि ही दोन्ही नाहीशी झालं जीवनमुक्त. कारण ही दोन्ही बाधित आहेत ना. विष्णू ही शिव ही बाधित आहे माया उपाधीमुळे, जीव कल्पना उपर दोन्ही बाधित आहेत. म्हणून उपासना जे सांगितली ते साकारणाची उपासना करावी. तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. महाराजाचे हे अशा रीतीने त्याचे जे काही धर्म आहेत त्याचा विचार करावा म्हणजे उपासना होते. म्हणून तर तुकोबा आहेत का कोणातर प्रमाण असा तो समर्थ ब्रह्मांडाचा धन्यवर्मय जाणून शरण आला. आता इथं कशाची उपासना सर्व शक्तिमान असा तो समर्थ
ब्रह्मांडाचा समर्थ म्हणलं कसं झालं तर शक्तिवान झाला. असंच त्याचं समर्थपणा. म्हणून तर विचार करायचा, सर्वज्ञ सर्वशक्तिमान म्हणजे तुमच्या जवळ आहेच का तुमच्या संकल्पाला तुम्ही आहातच कोण तुम्ही? हे कुठं कळतंय? जो सर्वज्ञ सर्वशक्तिमान त्याचा जर तो दास झाला तर कशाची भीती आहे? काय विचार नाही मी सांगत दिसतात. सर्वज्ञ सर्वशक्तिमान म्हणल्यानंतर तुम्ही कोणाला किंमत देता? कळतं का हे? बळीवर त्यांचा झालो आणि बळी म्हणतो. हो, लाताडीला संसार केला षड उर्विशी मार. हे जर कळलं तसं मग हे उपासना. नाहीतर ते मग उपलक्षणातच बसायचं. उपलक्षणात कसं बसायचं? आणा फुलं, आणा तुळशी, आणा पाणी, आंघोळ करून पाणी भरा. हे उपलक्षण आहे. पण हे करावं लागतं. थोरांनी केलं म्हणून त्यांचा कधी कारण लहानातून मोठं होतात. म्हणून याच्यातून तो पवित्रता, याच्यातून एकाग्रता, याच्यातून इंद्रियाचा पवित्रता असं वाढता वाढता. म्हणून अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तो हे केलं करे. तो ह्याला मारलं तर मारणार, नंतर मारणार नाही करे. ते अर्जुन तुम्ही आम्हाला बोध. अर्जुन ते भगवान एकच आहेत, पण एकाने एक पार्ट घेतलं, एकाने एक पार्ट घेतलाय. शक्य आहे का अर्जुनाला इतकं खाली जाणं नाही? पण अर्जुनाने जीव दशाचे काय लक्ष नाही. आणि परमार्थ इतके बोलतात, इतके गाढव असतात. आमचे शंकर महाराज सांगायचे मजाने, बाई रडायला उदार पण साग द्यायला क्रपट. रडायला लई रडू लागत, पण गंगे ताक बाई ताक होतं तरी कालच. आणि डेरा भरलेला असतो. ही जीवाचा परमार्थ आहे. और अन्य ग्रह ते देवदत्त के ग्रह का व्यावर्तक है. आणि ते कावडा जे आहे ते दुसरे घर दाखवत नाही, देवदत्ताचं घर दाखवतो. व्यावर्त म्हणजे दुसरे घर वेगळे दाखवलं का नाही? गणपतीचं आहे, विष्णूचं आहे, शंकराचं घर जवळ आहेत. पण ह्याला गणपतीचंच घर पाहिजे होतं ना. मग ते कावळा बसल्यावर गणपतीचं घर आहे. विष्णूचं नाही ना, शंकराचं नाही ना, देवीचं नाही ना, कोणाचं नाही, दत्ताचं नाही. चला तैसे जगत का कारण ब्रह्म है, ताके एक देश में मूर्ति होवे है और कदाचित होवे है, और चतुर्भुजादिक मूर्ति कारण ब्रह्म विषय ही होवे है, अन्य में नहीं. म्हणून आता उपासना दृष्टी मग सगळ्याचं अधिष्ठान कारण सच्चिदानंद आहे. आणि इथं विष्णूची उपासना म्हणजे भागवत धर्माचा विचार सांगितलं. विष्णूची उपासना चतुर्दश मूर्ती आहे. आणि चतुर्दश मूर्ती 4 मूर्ती. त्यावेळेस त्याच्याकडे कोणतं लक्षण पाहिलं पाहिजे? तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि विभू आहे, त्याच्या आधी नाही, बंधमोक्ष रहित आहे, असं त्या विष्णूचे धर्म लक्षण ठेवलं म्हणजे कारणाची उपासना होती. आणि हे पुढे आजच आल्या दृष्टीने हे सगळं मिथ्या आहे. का तर ज्याचे उत्पत्ती नाश नाही त्याला कुठलं शंकर आणि विष्णू कुठलं राम बोल आधी साधकाचे दृष्टीने शिव करायचा. असं ते काय आवडतं बघा. मध्ये एक विषय आलता इतक्यात. याते व्यावर्तक होण्याचे उपलक्षण है. म्हणून हे व्यावर्त आहे. कोण?
चतुर्भुज सावळा वर्णाचा कटी पिवळ्या त्यात पंबर असणारा नवरत्न सोने मुकुट माथ्यावर असणारा ऊर्ध्व पुंज म्हणजे असं उभा गणलेला एक हातात शंख आहे, चक्र आहे, एक हातात गदा आहे, एक हातात कमळाचं फूल आहे, पायात तोडर आहे, शिरवस्त वेतन आहे, कौस्तुभमणी आहे आणि वजनची माळ गळ्यात आहे. असा जो विष्णू ते अधिष्ठानाच्या दृष्टीने उपलक्षण आहे आणि हिकडच्या दृष्टीने मुख्य कारण आहे. म्हणून देव दोन सांग तुम्हाला आता लक्षात. सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावर नाही पूर्ण गुण देते तो हार शिरही पहिले डोळे भरे पाहता पाणी दोरी सारे नाही. ज्ञानदेव म्हणे ज्योतीनी ज्योती ते मोठी उभी विटीवर. आता इथे लावा संगती. ज्योतीची निज्योती हे कारण ब्रह्म आणि ते मोठी उभी विटीवर ते कारण दिसणे उपलक्षण. पण हे कर्मपुस्तकाला सहन होत नाही बरं का. ते हाणालाच उठते अष्टावंदाची आहे का नाही. अधिष्ठानात जायचं म्हणून तर नामदेवराला म्हणले भगवान म्हणले पांडुरंगराय नामा ते गुरव काकाचे संत मंडळ म्हणले ते म्हणले तेच खरं आहे रे. म्हणजे तो बी तसं होतं. म्हणजे मग काय करतो नामा कच्चा रे कच्चा. देवा असं असं म्हणतो बोला मग खरं आहे ना त्यांचं तू कच्चाच आहेस. मग मला ओळखून तू का हो घेतलं स्वरूप घेतलं ओळखून नाही आलं. फकीला स्वरूप घेतलं ओळखून नाही आलं. नामा मग कच्चाच का नाही जेव्हा काही तर भानगड आहे मग जा त्या विश्वक्षेत्राकडे. हे सगळं का सांगितलं तर कारणाची उपासना आणि त्याचं अधिष्ठान हे मुख्य उपासना आहे. म्हणजे राम हे उपलक्षण ठरलं कसं का ब्रह्मचं ज्ञान करून द्यायला ते आहे पण ब्रह्मज्ञान त्याला कितीच होत नाही. पण इतकं कळून मग सगळं करावं लागतंय. गुरुजी सूर्य उन्मनच्या पलीकडे पण माळ घेऊन बसायचे. नाही ते जायचं चौशीचा त्याला कारणाचं पण सांगू आणखी गुरुजीची आठवण. आम्ही फिरायला गेलो चंद्रभागेकडे मसूबा आहे त्या चिंताच्या खाली मसूबा आहे. त्यांच्या पाय पडले गुरुजी वासुदेव म्हणून. मग ही कारणाची उपाय त्यांनी आम्हाला वाटलं मसो गुरु तुम्ही मसो हे तर तुम्हाला कळत नाही पोरं गाडवा सारखं. अरे ब्रह्मस्वर ब्रह्मरूप भाव हो असं येणंच तर परस्माचा देव काय सर ब्रह्मरूप भाव रिता नाही ठाव. हा हा वा ब्रह्मरूप भाव भाव हिरता नाही ठाव प्रत्येकाचा देव कैसा ना. मग आई वडील देव आहेत का नाही भाऊ देव आहेत या जर पाहिलं तर देव आणि व्यवहार करून पाहिलं तर जीव आणि त्याच्यापेक्षा जर पाहिलं तर आपण खाली आलोच म्हणून मूर्खपणा. आपल्या स्वरूपातून आपण खाली आले की खा जोडे. चला म्हणून बाबा नर देहाचं कर्तव्य हित आहे बरं. बाकीचं काही कर्तव्य नाही ते निमित्त जीवा. चला थोडी खिचडी करतो ना मग चळीची लागते. उपलक्षण का यह प्रयोजन होवे हे विशेष वस्तू के स्वरूप का ज्ञान होवे. हो उपलक्षण जे आहे त्याचं मुख्य जे स्वरूप त्याचं ज्ञान होतं विशेष त्याचं. राम म्हणलं की सांगतो तुला त्या रामाच्या आरतीच आहे. हरिहर हा आत्माराम ओळू असं रामाच्या आरतीमध्ये आत्माराम ही त्यात आलंय आणि तो खरा आत्माराम आहे. म्हणजे बाकीचे उपलक्षण झाले. जैसे
काकते देवदत्त के ग्रह का ज्ञान होवे, अन्य प्रयोजन काकते नाही. म्हणजे काका म्हणजे कावळ्याच्या उपलक्षण असलेला त्याच्या ज्ञान त्या देवदत्त घरच होतं, बाकीचेच नाही. तसं राम म्हणलं, शंकर म्हणलं त्या अधिष्ठानचं ज्ञान होतं. म्हणून सगुणीवरचा विकल्प धरता. मग आता व्यवहार सांगतो. गुरुजी सांगा, तुम्ही अलंकार घेताना काय म्हणून घेता? अलंकार म्हणून. पैसे काय म्हणून घेता? सोनं म्हणून पैसे द्यायचं का अलंकार म्हणून? सोनं म्हणून. म्हणजे कारणकडे गेलात का नाही आणि उपलक्षण अलंकार ठरले का नाही. म्हणून का बीज झाले तरू आता भंगारच अलंकार त्याचा म्हणजे एकाचा विस्तार तो हे जग. चला तैसे चतुर्भुजादिक आकारंते निराकार कारण ब्रह्म का ज्ञान ही उपासना के निमित्त मूर्ति प्रतिपादन का प्रयोजन है, अन्य नहीं. बस कारण ब्रह्माचं उपासना कारण ब्रह्म करण्याकरता मूर्तीचे उपासना सांगितले. म्हणून एक सगुण साकार, एक सगुण निरूप आणि एक निर्गुण निर्गुण असे 3 विभाग आहेत. तर व्यापक असणारे चैतन्य सांगतो तुला. ज्ञानदेवा प्रमाणात मान देणार सर्व पूर्ण एक मानते. आता सर्व ठिकाण एक आत्मतत्व म्हटल्यावर हे निरूप सगुण रहित व्यापक आहे का नाही. पण हेच करण्याकरता अगोदर त्याचं रूपक केलं. राम किंवा गणपती किंवा कृष्ण किंवा शंकर याचे असे उपासना करायचे म्हणजे अलंकार. आणि त्या उपासना जे असणार ते साकार रूप असणार आहे, उपलक्षण आहे. आणि त्या साकाराचं अधिष्ठान असणार तो सर्व शक्तिमान तोच आहे. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर खरं स्वरूप ते आहे. सत्य ज्ञानांच्या गगनाचे प्रावरण नाही. रूपवर्ण गुण देत तो हरी शिरहरी पहिला डोळे. पण कधी सगुणी भसन निर्गुण पावले तेव्हा. म्हणून एक चरण मला आठवतं सांगतो. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांच्या दृष्टी ही कारण ब्रह्म. पण कारण ब्रह्म चिकून काय? बोलती चालत देखती ऐकत सर्वत्र श्रीपती त्यांच्या दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा धीर देखती त्या भरता राहायच्या रूपे. म्हणजे हे कारण ब्रह्मची व्यापकता. मग नामरूप नाहीच की सोनच आहे ना. मग हे कारण ब्रह्माची उपासना आणि हे करण्याकरता उपलक्षणाची उपासना. म्हणून पूजून देव पाहिजे. तो प्रसाद घे जाते पेरून शेतात जायचे हे करा. बस पेरून शेत जाऊन करा हे. चला नाही तर तुकोबारायांनी लई मारलं पोटभर. चुकली या कामाचा मागतो मुसलमान राग फजीच खरं नाही. म्हणजे काय? नोकरी करायची, नोकरी करताना पैसा मागायला उभा राहायचा. तसं सेवा नाही करायचं, ऐन वेळा देवाकडे जायचं. कशात काय? चुकली या कामाचा मागतो मुसलमान काम करायचं पैसा मागायचा. लाज फजीत खोरं नाही. लाज नाही याला. फजीत खोर कुठला? काम करायचं ना दाम मागतो. तसं सेवा करत नाही, नाव घेत नाही, डोळे रूप पाहायचं नाही, हाताने पूजा करत नाही, कारण दिवस नाव ऐकत नाही, पायांची यात्रा करते आणि देवा मला खुशाल ठेवतो. मला सगळं करते. एक आणखी सांगतो थोडं. गुरुजींनी सांगा देवकर आले की तुकोबार देवकरांनी आंघोळ केली चंद्रभागेत. पुंडलिकराज पास गेलं. रामकृष्ण हरी असं म्हणले की देव म्हणून खाल्ले बघायचे. आई साहेब म्हणत का ते देवकर आले का ग बस. देव करत होतात. आता ते वारकरी आले ते तेवढं उघडीच होत नाही. काय
देव कर म्हणल्याबरोबर भगवंतांनी खाली मान घालावीच. काय निष्ठा. ज्यांच्या पायाच्या माती खाली ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आई साहेबाला तुकोबारायकडे जायचं एकच लक्षण, कुठे गेले ती माती घेतील, मग त्याच मार्गाची आई साहेब जेवायला घेऊन. हे कारण ब्रह्मामध्ये रंगलेले. सापेक्ष भाषा आम्ही बोलतो ते रंगले की न रंगच्या ना खाली आपण कळण्याकडे. ज्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, काय आहे हाताचा स्पर्श झाला ज्यात अंतकरण नाही, अशा त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. किती तन मन झालं असं. म्हणजे तो उपलक्षण बी नाही, काहीच नाही. अवघा देवच झाला पाहिजे. काय त्याच्याशिवाय होत नाही. म्हणून दिन रजन हाची धंदन गोविंदाचे कवरे, रात्रम दिवसची वृत्ती त्याचे रंगाई. मग हे कारण ब्रह्म कविता. पण हे करण्याकरता उपलक्षण, कारण महागार यावं लागतं ना. म्हणून हा विषय होता. म्हणून गुरुजी सकाळपासून हाच विषय समोर ठेवला माझा. ब्रह्मदेव सकाळ, विष्णू दुपार आणि शंकर संध्याकाळ, ही मायाचे लेकरं. आणि माया कोण आहे? अज्ञान. अज्ञान कुठे? आपल्या अज्ञानासाठी नसता खावला कीर्ती. अर्जुना तुझं स्वरूपाची अनोळख आहे म्हणून हे सगळं. मग आता तुझं स्वरूपाची अनोळख असल्यानंतर मग हे विष्णू शंकर गणपती महादेव हे कोणाच्या अज्ञानाचं कार्य आलं का नाही मुळात. मग हे सगळ्याला कारण कोण आहे? काय विशाल पण आमचे दादा म्हणायचे मात्र. या सगळ्याचा अधिष्ठान मी आहे. ही स्थिती आहे परमार्थाची. ब्रह्म विष्णू महेश. तुम्ही काय वाचता मंगलमध्ये? काय काय विजय रे चंद्र गणेश जन लाट आहेत का नाही? विष्णू लाट, शंकर लाट. पण कारणाकडून पाहिलं तर पण कळण्याकरता हे उपलक्षण पाहिजे. चला संपला विषय. हा विषय संपला. मग कोणता विषय? आकारण में आग्रह वाले शैवादिक को खेद की प्राप्ति. आकार मानणारे शैवादिक. शैवादिक म्हणजे महादेवचे भक्त. महादेव भक्त शैवादिकच. खेद की प्राप्ति. त्यांना दुःखाची प्राप्ती, त्यांना खेद होतो. तसं जरे शंकराच्या भक्ताला हे वेदांत नाही आवडत. कोणत्याच भक्ताला वेदांत नाही आवडत. विष्णूच्या भक्ताला वेदांत आवडतं का? पण वेदांत शिवाय गती नाही. मग त्यांना खेद होतो. ही ज्ञान ती सांगायला लागलं ना, आमच्या गुरुच्या भाषा बोलायचं का मिरच्या लागतात त्या लोकाला. ते काय म्हणते असलं वेदांत. वेदांत सुद्धा म्हणत नाहीत. इतके बुद्धी कनिष्ठ म्हणावं लागतं त्यांना. पण एवढं लक्ष येत नाही सगुणी बसता निर्गुणी पावलं हे का लक्ष येत नाही. खेदाची प्राप्ती कोणाला? शैव ना शैवादिक. हा शैवादिक. शैवादिक म्हणजे सगळे चालले. भागवत आले, वैष्णव आले, शैव आले. हे जर कार्यभार जर नका त्यांना सगळ्याला दुःख होतं. झालं विषय. विषय बदलला ना. ठेवायचं घ्यायचा. हा ठेवायचं ना कुंडली. म्हणून मी गुरुजीने एक सांगितलं होतं,
एक नाथ महाराजाकडे एक ग्रस्त आले, चर्चा करायची म्हणले, मी भेदवादी आहे, हो तुमचं खंडन करणार आहे, हो म्हणजे चांगली गोष्ट आहे, काय आणि 4 करू म्हणले, शास्त्री हो 4 आपण खंडन मंडन करा. 4 एक तुझ्यासारखी पोर गेली, ठके इकडे, नाही नाही, अरे इकडे, अरे तू देवरूप आहेस ना, हे नाथा असं कसं म्हणतं, अरे तू कुठे भेदवाद शिकली काय, गुरु मिळेल का तुला भेद सिद्ध करायला, शास्त्री बाबाला सांग ही भेद आहे का भेद आहे म्हणून. शास्त्री बाबा गपचूपच गेले. तिथे गुरु ठकी सांगावा, ठके देव मोठा का तू मोठा, बोलले ही नाथा असं कसं होता, देव कुठं मी कुठं, अरे ही भेद कुठं कोणा गुरुकडे शिकलेस तू, सांग शास्त्री बाबाला. शास्त्री बाबा भेद सिद्ध करायला लागते ना, असं साधू गमतीचे असतात. भेद सिद्ध कर काय, भेद काय आहेच की, न कळलं जो पण भेद न कळणंच भेद आहे, कारण भेद नाहीच ना. असं विचाराच्या दृष्टीने कुठे भेद सांगा, नेहमी तुम्ही हाच पाठ ज्ञान जेव्हा प्रमाण आत्मा ज्ञान सर्व गती पूर्ण एक नव्हतं, पण आत्मा कळला का, आत्मा कळल्यावर सगळ्या ठिकाणी आपण आहेत. म्हणून विचारसागर तुझी आला, देव असंच देव मला सांग की ज्या जवळ झोप नाही ते है ना. मग 3 अवस्था जातात ना, 3 अवस्था कोणाच्या, अज्ञानाच्या किंवा अज्ञानाच्या. हे तुम्ही कळून म्हणता का न कळून, कळून मग तुम्हाला झोप आहे का नाही, स्वप्न जागृती हे कशाच कार्य, अज्ञानाचं. ह्या अवस्था कोणाच्या वाटतात, बुद्धीच्या. बुद्धी ही नाही काही नाही, हे सगळं न कळणे सगळं अंगावर आलं, आणि त्याच्यातून न कळण्याकरता मग उपासना, मग ते उपासनेचं विचाराच्या दृष्टीने उपलक्षण. तो टोपीवाला माणूस बरं का, मग टोपी उपलक्षण झाले का नाही, कधी टोपी आहे कधी टोपी नाही, बोडकीच आहेत कधी, लक्षात आलं कुठे येते ती. आणि सगळं माया कार्य, पण अधिकार परवते क्रमक्रम सांगावं लागतं.